नागरिकांना शासनाद्वारे वाटप केला जाणारा रेशनचा हजारो क्विंटल गहू पावसात भिजलाय। ट्रेनद्वारे वाशिम रेल्वे स्टेशनवर आलेला शेकडो टन गहू कंत्राटदारांनी गोदामात ठेवला नाहीये, त्यामुळे कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे गहू भिजलाय। आता या गव्हाची भरपाई कोण देणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसाचा जो फटका आहे तो रेशनच्या मालाला बसला असल्याचं आपण बघू शकतो। मी सध्या वाशिमच्या या रेल्वे स्थानकावरती आहे आणि जो रेल्वेद्वारे जो रेशनचा माल इथं आलेला होता त्यामध्ये प्रामुख्याने जो गहू होता हा काल झालेल्या अवकाळी पावसामुळे हा संपूर्ण गहू भिजलेला आहे, त्यामुळं मोठं नुकसान या गव्हाचं झालेलं आहे। आपण बघू शकतो अक्षरशः या पाण्यामध्ये जो गहू आहे त्याला वास सुटलेला आहे। एकंदरीतच ही जी जबाबदारी होती ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरची होती की जो माल हा होता रेशनचा तो गोडाऊन पर्यंत पोहोचण्याची, मात्र अचानक जो अवकाळी पाऊस आला त्यामुळं हे मोठं नुकसान या गव्हाचं झालेलं आहे। एकंदरीतच या गव्हाची जर पुरवठादाराकडून जर पुरवठा झाला तर यावर जो लाभार्थी आहे याचा मोठा फटका त्यांना बसणार आहे। एकंदरीतच या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर काय कारवाई होणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम। पुण्यातील जुन्नरमध्ये फ्लॉवरच्या दरात वाढ झाली आहे। बाजारात फ्लॉवरची आवक कमी झाल्यानं फ्लॉवरच्या दरात वाढ झाली आहे, तर फ्लॉवरला 200 ते 250 रुपये 10 किलो असा दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। गेली काही दिवसापासून राज्यात फ्लावरचे बाजारभाव गडगडले होते, मात्र सध्या राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून अनेक ठिकाणी शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे फ्लावर पिकाला याचा मोठा फटका बसला असून बाजार समित्यांमध्ये फ्लावरची आवक घटल्याने बाजारभाव सध्या चढले आहेत। मी सध्या फ्लावरच्या शेतात आलेलो, आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी कमी पाण्यावरती या ठिकाणी फ्लावरचं पीक शेतात घेण्याचा निर्णय घेतला आणि फ्लावरचं पीक या ठिकाणी भरलेलं आहे। सध्या फ्लावरची काढणी शेतकऱ्यांकडून सुरू असून फ्लावरच्या पिकाला चांगला बाजारभाव सुद्धा मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती आहे, किती बाजारभाव मिळतोय? आता सध्या परिस्थिती चांगली आहे, मालाला बाजारभाव 150 ते 250 पर्यंत आहे आणि पीक चांगलं आलेलं आहे आता। आणि आम्ही पाणी कमी असताना ड्रिपचा वापर केल्यामुळं फ्लावर खूपच चांगली आली, म्हणजे जगली आहे। आता पाऊस पण झाल्यामुळं पीक आणखीन जोमवलंय। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। मनमाडमध्ये अवकाळी पावसाचा कोथिंबीर पिकाला फटका बसलाय। सततच्या पावसामुळे कोथिंबीरीची पिकं पिवळी पडून सडू लागली आहेत। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा हतबल झालेला आहे। खरीप हंगामात बनावट बियाणांपासून शेतकऱ्याचं संरक्षण व्हावं यासाठी बुलढाण्यात 14 भरारी पथकं आणि नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले। तसंच शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणं खरेदी करावं आणि कोणत्याही विशिष्ट बियाण्यासाठी आग्रह धरू नये असं आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं।